काही कथा फक्त सिनेमातच असतात असं वाटतं, पण कधी कधी खरी कहाणी सिनेमाहून अधिक भावनांनी भरलेली असते. आज आपण अशाच एका अभिनेत्रीची गोष्ट जाणून घेणार आहोत, ज्यांनी यशाच्या शिखरावर पोहोचूनही एकटेपणाला आपलं नशीब मानलं. सौंदर्य, अभिनय आणि प्रतिष्ठेचं प्रतीक अभिनेत्री आशा पारेख, ज्या लाखो लोकांच्या मनावर राज्य करत होत्या, पण स्वतःच्या मनात मात्र एक रिकामेपणा कायमच होता. 2 ऑक्टोबर 1942 रोजी गुजराती कुटुंबात जन्मलेल्या आशा पारेख यांचे वडील प्राणलाल हिंदू होते, तर आई बोहरी मुस्लिम. कला, संस्कृती आणि संस्कार याचं मोल त्यांनी बालपणापासूनच अनुभवलं. त्यांच्या आयुष्यात प्रेमही आलं, प्रसिद्ध दिग्दर्शक नासिर हुसेन. पण हे प्रेम अपूर्ण राहील, कारण नासिर हुसेन आधीच विवाहित होते. सवत होण्याची भीती मनात घर करत गेली आणि आशा पारेख यांनी पाठीमागे वळून न पाहता त्या प्रेमाला आपल्या हृदयातच ठेवून घेतलं. त्यांना लग्न करायचं होतं, मूलही हवं होतं, पण नियतीच्या लेखी वेगळंच काही होतं. कुंडलीतही लग्नाचा योग नाही असं पंडितांनी सांगितलं आणि शेवटी त्या एकट्याच राहण्याचा मार्ग निवडून एकट्याच राहिल्या. मात्र त्यांनी आयुष्य थांबू दिलं नाही. कारा भवन नावाने एक डान्स क्लास सुरू केला आणि मुंबईत BCJ हॉस्पिटल अँड आशा पारेख रिसर्च सेंटरच्या माध्यमातून समाजासाठी मोठं योगदान दिलं. आज त्या आठवणीमध्ये जगतात, पण कोणतीही खंत न ठेवत.